हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी कल्पना मुरांजन आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास कटाची आमटी. तर आज आहे होळी आणि तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथे मी कट घेतला आहे. पुरण शिजवताना, चण्याची डाळ शिजवताना जे पाणी निघतं ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. त्याला कट असं म्हणतात आणि त्याची ही आमटी. तर सगळ्यात आधी इथे मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आपल्याला 2.5 टेबलस्पून तेल. 2.5 ते 3 टेबलस्पून तुम्ही तेल घालू शकता. त्यानंतर मी याच्यामध्ये घातली आहे मोहरी. तर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. जिरे चांगले तडतडले, मोहरी तडतडली का घालायचे आपल्याला पाव चमचावर हिंग. त्यानंतर कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत आणि हे आहे कांदा खोबऱ्याचे वाटण. तर ह्याची रेसिपी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती कसं हे वाटण करायचं आहे. कांदा खोबरं भाजून मी हे वाटण बनवलेलं आहे. तर हे आपल्याला घालायचं आहे. अंदाजे मोठा हा 1 चमचाभर मी घातलेला आहे, कारण त्याच्याने छान ते असं दाटसर होईल. तर पाणी सगळं पातळ असं लागेल ना, त्यासाठी थोडंसं हिंग मी अजून ॲड केलं आहे, मगाशी कमी पडलं म्हणून. आणि हळद घालायची आहे पाव चमचाभर. हे 1 चमचा मी इकडे घातलेला आहे मसाला. हा खूप तिखट असल्यामुळे मी अर्धा चमचा घातलेला आहे, तुम्ही 1 चमचाभर घालू शकता. त्यानंतर हा घेतलेला आहे अर्धा चमचाभर गोडा मसाला. हा मस्ट आहे, या आमटीला गोडा मसाला घातला तर छान चव येते. तर हा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे सगळं छान असं एकजीव करायचं. बघा बाजूला असं छान असं तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे, होय की नाही. तर हे छान हे सगळे जे मसाले आहेत हे वाटणामध्ये आपले छान असे एकजीव झाले पाहिजेत. त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे डाळीचं पाणी. जे आपण पुरण शिजवताना, चणा डाळ शिजवताना जे पाणी काढतो ते हे पाणी आहे. थोडंसं मी नॉर्मल पाणी ॲड केलेलं आहे. हे छान असं आपल्याला एकजीव करायचं आहे. कटाची आमटी आणि पुरणपोळी हे अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे, खूप छान लागतं. आता मी यामध्ये घालणार आहे गूळ. तर माझ्याकडे ही गूळ पावडर आहे, ही जी मी 3 चमचे वापरली आहे. तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे चाखून, नंतर आमटी झाली का चाखून पहा आणि ॲडजस्ट करा. चिंचेचा कोळ घातलेला आहे. हे सुद्धा तुम्ही चिंचेच्या ऐवजी तुम्ही कोकम सुद्धा वापरू शकतात. आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आमटी पूर्ण करून झाली का तुम्ही चाखून पहा की तुम्हाला जेणेकरून आंबट, गोड, तिखट कुठली चव तुम्हाला हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही हे ॲडजस्ट करून घालू शकता. त्यानंतर मी पुरणपोळीचं हे पुरण करून घेतलेलं आहे. तर ह्यातलं थोडंसं पुरण मी बाजूला काढलं होतं. तर हे तुम्हाला प्रॉपर त्याची कन्सिस्टन्सी येईपर्यंत कटाच्या आमटीची तेवढं तुम्हाला हे घालायचं आहे. तर साधारणपणे ना मी हा छोटा 1 डब्बाभर बाजूला काढला होता हा डब्बा. तर आधी मी अर्धं घातलं, व्यवस्थित एकजीव केलं आणि त्यानंतर पाहिलं तर अजूनही त्याच्यात जाण्यासारखं होतं. तर मी पुन्हा अर्धा डब्बा जो ठेवला होता बाजूला त्याचं पण मी पुन्हा कटाच्या आमटीमध्ये ते सुद्धा मी पुरण ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तो लहान 1 डब्बा मी जो बाजूला काढला होता पुरणाचा, तेवढं सगळं मला पुरण तेवढ्यासाठी लागलेलं आहे. तर ही आमटी छान अशी आंबट, गोड, तिखट या चवीची होते. खूप टेम्पटिंग लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आज जर तुम्ही पुरणपोळी करणार असाल, म्हणजे खूप जण करतातच पुरणपोळी आजच्या दिवशी, पण तुम्ही जर घरी करणार असाल तर नक्की हा कट बाजूला काढा आणि ही आमटी नक्की ट्राय करा. कोथिंबीर घातलेली आहे वरनं आणि हिला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे व्यवस्थित. तर ही आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. मस्तपैकी पुरणाची पोळी, कटाची आमटी. तुम्ही पुरणपोळी दूध आणि तुपासोबत सुद्धा खाऊ शकता. तर कशी वाटली ही रेसिपी हे आवर्जून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येवो आणि वाईट गोष्टींचा नाश होऊन आजच्या होलिकेमध्ये दहन हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर सगळ्यांना होळीच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी होली. धन्यवाद.